उपनिषदाकडे नावाचे, योगशास्त्र नावाचे, अध्यात्मज्ञानी जायचे मनाची नाही. आणि सगळी ज्ञानाची सामग्री आहे. उपनिषद आहे ना, वेदाचा ज्ञान करण्याचा भाग त्याला उपनिषद असं म्हणत असतात. 10 उपनिषद प्रसिद्ध आहे. ईशकेन कटप्रश्न गुंडबाणोक्य बृहदारण्य छांदोग्य. याच्यात सगळं ज्ञान भरलेलं आहे. साखरेमध्ये काय भरलेलं असते सगळं, तसं उपनिषदामध्ये काय सगळं ज्ञान भरलेलं आहे. योगशास्त्र नुसतं नाव ऐकून ठेवायला काय हरकत आहे. त्याचे आपण जरी गिराईक नाही तरी लोक त्याचं हे आहे ना, अध्यात्मज्ञानी जायचे मनाचे नाही. सगळं काही आवडते. कादंबरी मन लावून लावून वाचन करतो. आणि अध्यात्मशास्त्र आलं तर गयाद्री नाही का. गीता कोणतं शास्त्र आहे? गीतेचा विशेष आहे बा. त्याच्यामध्ये ज्ञान आहे, त्याचप्रमाणे उपासना आहे, कर्म आहे, तिन्ही युक्त आहे. आत्मचर्चा एक हाती अशी मिदलीची बिजली आणि पाडून जायची मती ओढाळ झाली. आत्मचर्चा, सर्व काही माणसं चर्चा करते, पण आत्मज्ञान नसल्यामुळे सगळं फुकट जात असते. सगळं काही आहे, गोरा गोंटा आहे, अमका आहे, तमका आहे, सगळं श्रीमंत आहे. बसायला 2 लाख कोटी रुपयाची कार आहे ना, श्रीमंत माणसं आहे. म्हणलं का अशा माणसाला तुम्ही त्या गाडीमध्ये घेऊन चालले, हे सगळं काही असताना काय घेऊन जा? मला प्राण नाही, काय नाही. मग ते प्राण गेला की त्या शरीराला कोणतं नाव देवा? प्रेत आहे. मग ते ठेवायचं असते का जाळायचं असते? नाही जळत असेल तर परत राखेल टाका लागतं. आहे का नाही? कशा करता सांगितलं तेव्हा सर्वांमध्ये शास्त्र कोणतं आहे? अध्यात्मशास्त्र, आत्मचर्चा ज्याला म्हणतात. मग आता हे सर्व काही आणि जो करतो, परंतु मुख्य जे आहे, एखादी गाय असते ना, बरं का, तारा भरपूर खाते, दिसायला चांगली बसली असते, धार काढायला गेलं की लाथा मारते. काय उपयोग? जे असायला पाहिजे ते असंच नाही. बाकीचे याचा काही गौरव किती, त्याचा काही उपयोग नाही. खूप फेटा चांगला बांधला आहे, वाद नाही. गंधबिंद वगैरे असेल काय, कीर्तनकार दाढी करून आला, पण काही नाही बा. घेतलेला अभंगच आठवत नाही. काय लोक काय तुमचा पेटा पाहायला का? मग काय अभंगाचं निरूपण ऐकण्याकरता मंडळी आहे. कर्मकांड जरी जाणे मकोद्गत पुराणे. कर्मकांड आहे ना, त्याला जैमिनी महर्षी पूर्वमीमांसा असं म्हणतात. 18ही पुराणं कशी आहे मग? सगळी मुखोद्गत पुराणं. व्यासनारायण लिहिलेली किती पुराण आहे. आणि पुन्हा आणखी उपपुराण आहे बघा. भागवत, उपभागवत, देवी भागवत. ज्योतिषीचं म्हणे तसे ज्योतिषशास्त्र निष्णात असतो बा. आमच्या ते निवृत्ती भक्ती होते ना, त्यांना ज्योतिषशास्त्र माहिती होतं बा. मग ते एका ठिकाणी सांगितलं, म्हणलं का एक घरी कीर्तन होतं. ती मुलगी होती, ती लग्नाला आलेली होती. निवृत्तीवाणी सांगितलं, या दिशेकडून हिचं काय लग्न जमेल. लोक काय करत बसले, ती दिशा पाहत बसली बा. मुलीचं वय वाढत गेलं. मग ते आले बा निवृत्ती भाव. आणि ते म्हणले, महाराज तुमच्या म्हणण्याप्रमाणे इकडे आम्ही बघत बसलो, बरंच काही मिळालं, इकडे पाहिला नाही, तिकडे नाही. ते म्हणलं, तुमचं ज्योतिष कसं आहे? मग आता आम्ही निवृत्तीवाना सांगितलं, म्हटलं हे पाहत नाही, आपण वारकरी लोक कीर्तन करतो, ज्योतिषाच्या भानगडीत पडू नका. आणि जर तिकडून जर
मुलीचं वय वाढत गेल्यानंतर आणि वर काय आला नाही तर लोक काय, जे लोक आज चांगलं म्हणतात तेच निंदा केल्याशिवाय हे ज्योतिष याला पूर्णत्व प्राप्त असावं लागतं. तुकोबाराने सांगितलं तर कोणाची म्हैस हरवली ती बरं का, डोंगरावर, ते करूची गोष्ट आहे का. मग ते इकडे तिकडे शोधायला लागले. आणि ते तुकोबाराय होते, त्यांना विचारायला लागले, म्हणले का आमची म्हैस हरवलेली आहे डोंगरावर, ते कुठं आहे काय आहे. म्हणजे तुकोबाराने सांगितलं, म्हटलं म्हैस ना, म्हटलं म्हैस शोधण्याकरता इतका वेळ देता तुम्ही आणि तळमळ करत असता, इतकं जर परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जर वेळ दिला तर म्हटलं तुम्हाला निश्चित कोण मिळाल्याशिवाय राहणार नाही. आता त्याच्या डोक्यात काय भरलेली आहे, म्हैस भरली. जा म्हणायला लागली ती म्हैस तुमच्या घरी जायची, जाऊन पाहते तर. आणि तेव्हापासून ते कडूचे हे आहे ना, तुकोबाराचे टाळकरी राहिला. तेव्हा एक ज्योतिषशास्त्र आहे, कोणतं आहे, त्याच्यामध्ये आपलं मरणसुद्धा कळतं, कोणत्या दिवशी मरण येणार आहे, कोणत्या साधनाने येणार आहे. पण ते ज्योतिषशास्त्र आता काय झालेलं आहे, संपत चाललेलं आहे. त्याला हाताच्या रेषावरून असते, कशावरून, कोणाची कुंडलिनी कशी, कोणाची कुंडलिनी कशी, हे सगळं जाणतो. शिल्प अतिनिपुण, हे चित्र काढण्यामध्ये किती शिल्पी, सुपकर्मी प्रवीण. सुपकर्मी म्हणजे आचारी पदार्थ, भोजनाचं साधन असते. कोणताही पदार्थ करायचा असला त्याला ज्ञान असावं लागत असते. ज्ञान जर नसेल तर काय उपयोग आहे. काहीतरी हे करते, बासुंदी करायचं सोडते आणि कढीच करत असते, त्याच्यामध्ये संगीत मसाला टाकते. कशा तिला बासुंदी कळेल आणि कढी कळेल. कढीमध्ये काय टाकावं लागतं, बासुंदीमध्ये काय टाकावं लागतं ते समजलं पाहिजे ना. बासुंदीमध्ये सुद्धा शेंगदाण्याचं कूट टाकते. शास्त्र आहे काय, त्याला कल्पना नाही बा. आरोग्याला हिता आहे, त्याला केमिस्ट्री म्हणतात इंग्रजीमध्ये, रसायनशास्त्र. ते सगळं हे त्याच्यापासून शरीराला पोषक द्रव्य मिळत असतात. ते जाणावं लागतं, किती उष्णता द्यायची, किती उष्णता देऊ नये, याचं काय पाहिजे ज्ञान पाहिजे. जास्त उष्णता जर झाली तर त्याला सत्व काय होते, जवळ भोग जाईल, पण त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स मिळत नाही, काय मिळत नाही. हे फ्रीजमध्ये पदार्थ ठेवतात नाही, त्यातलं व्हिटॅमिन सगळं काल निघून गेला असतं. काय करायचं, शास्त्र आहे. पण एवढं वारकरी द्या भानगडीत पडण्याचं का, मग भानगडीत पडू नये का, तर म्हणलं भिक्षाला येईल त्याच्या समाधान जाऊ दे. आपलं दृष्टांत सांगायचं, कोकी नाही इठेलही बरं का, आणि भारत की रमण उतरले, आणि आगा महाभावीले मूर्त होती. सगळा महाभारत आहे ना, मोठा ग्रंथ आहे सर्वांमध्ये. हे गीता कुठून आलेली आहे, भीष्म पर्वामधून आलेली आहे. आणि आगम पाहायला मूर्त होती. आगम म्हणजे वेद, मूर्त होती म्हणजे जणू काही वेदाच्या आकारात आहे ना. ते कदम माऊली वगैरे होते ना, म्हणजे भोसरीकर माऊली म्हणजे गाता इतका बघा तयार की एक शब्द काढला की लगेच काय सांगायचे, मग आकड्याचा नंबर सांगायचे, काय सांगायचे, रात्र आणि दिवस जसं चिंतन असं. हे भोसरीकर माऊली, रामचंद्र बाबा बोधे वगैरे जरी गात्याशिवाय दुसरं काही नाही. तयार असतं बघा सगळं हे, आपलंही तयार असतं, पण पुस्तकात पाहून सांगावं लागतं. पुस्तकात पाहून जरी नंबर सांगितलं तरी उपकार मानायचे. तितकं का होईना, पण काय ज्ञान आहे, धरून चालायचं. नीती जात सुजे वैद्यकीय बोले, काव्य नाटके, सगळे साहित्यशास्त्र आहे बा, त्याच्यात सगळं
काव्य वाढले असते. ज्ञानेश्वरीमध्ये सर्वांगीण ग्रंथ असल्यामुळे जे जे पाहिजे ते जे जे सर्वांगीण ग्रंथ, सगळ्या ग्रंथाचा राजा जर का आजच्या काळामध्ये कोण असेल तर तो ज्ञानेश्वरी आहे. काय ज्ञानेश्वरी गुन्हे आणि ती पाठवले. काही उणीव का त्याच्यामध्ये? समुद्रामध्ये कुठं पाण्याची उणीव राहत असते का? सूर्याच्या जवळ प्रकाशाची उणीव आहे का? मग तिथे असा ग्रंथ, हे 2 ग्रंथ आहे बघा आपल्या वारकऱ्याचे, गाथा आणि ज्ञानेश्वरी. तुकोबार आहे आणि ज्ञानेश्वर महाराज आहे. जगामध्ये हे 2 वंदनीय आहे. कुठेही जा, केवळ तुकोबाराचंच मंदिर असते का ज्ञानेश्वर महाराज असलेच पाहिजे? एकीकडे ज्ञानेश्वर महाराज तर एकीकडे पांडुरंगाला स्थान मिळो का नाही? ते वारकऱ्यामध्ये पांडुरंग कमी पडतो, काय पडतो, आणि सर्वश्रेष्ठ कोण पडतात? असं हे 2 म्हणजे महाराष्ट्राचं अधिष्ठान आहे बघा. एक एक दृष्टांत आहे ना. स्मृतीची चर्चा दंश झाणे गारुडियाचा, निखंड घटनेचा प्राय करी. स्मृती म्हणजे गीता कमळ आहे, स्मृती आहे. जिचा करता असतो तिला काय म्हणायचं? स्मृती म्हणा. जिचा करता नाही तिला श्रुती म्हणा. श्रुती आणि स्मृती. दंश जाणे गारुडियाचा, हे सगळी इंद्रजाल विद्या म्हणतात. इंद्रजाल विद्या म्हणजे ते दिसायला जरी असलं नाही का, एखादा गारोडी असंच असतं. एक खापरकुटीचा वर फेकतो, खाली तर काय पडतात? रुपये पडतात. माणसाला असं वाटत असतं एवढी जर शक्ती त्याच्यामध्ये आहे, खापरकुटीचे रुपये करतो, मग पैसा करता भीक कशाला मागतो? सगळे मायावी आहे ते. काय आहे? फक्त ते काय स्वप्नासारखं, स्वप्नातले पदार्थ खरंच असतात. कदाचित जागृतीमध्ये त्याचा काय उपयोग आहे? एक एक दृष्टांत, इतिहास, सिद्धांत. व्याकरणी चोखडा आणि तर्की अति. एक व्याकरणशास्त्र, शुद्ध कसे लिहावे, शुद्ध कसे बोलावे. आणि तर्क म्हणजे न्यायशास्त्र. सामान्य विद्वान आहे का अप्पी गाडा आहे? हो म्हणले वेदांताचे किंवा संत वाङ्मयाचे गाढे उपासक आहे. काय? पिढीजात तपासे समजणार. आत्मज्ञान ही पुढा जात सांगायचा. आत्मज्ञान घेण्याच्या बाबतीमध्ये काय आहे? आंधळा आहे. जात्यंग म्हणजे आंधळ. सगळं काही जाणतो पण आत्मज्ञान समजत. किती महत्व आत्मज्ञानाला आहे त्याचा अर्थ इथे आहे. ते एक वाचून यागवा शास्त्री सिद्धांत निर्मात्र धात्री, परी जळवते नक्षत्री न पाहेगा. एक वाचून शास्त्री, एक अध्यात्मशास्त्र केलीत करून इतर शास्त्रामध्ये सिद्धांत निर्माण करतो, पण जळवते मूळ नक्षत्र. मूळ नक्षत्रावरती ते भगवान श्रीकृष्णाचं भविष्य सांगण्याकरता बरं का आपले झाले होते ना, नाही गर्गाचार्य नाही, आपले भट्ट आला होता ना आपला मामळा भट्ट. तो आला बघा तिथं. बराचसा प्रकार आहे तिथं. आता तो सगळं नाटकच आहे ते. काय आहे ते सगळं. आला कशा करता तो आणि बोलतो कसा. मग यशोदेशी गोड गोड बोलायचा, काय बोलायचा. म्हटलं तुला मुलगा झाला आम्हाला कळायला तरी पाहिजे, असं केलं पाहिजे, असं केलं. मग साहजिकच आहे. म्हणाल तो कुठे आहे मुलगा? असं पाळण्यात ठेवले होते. परमात्मा कुठे होते? पाळण्यामध्ये. आणि यशोदेला सांगायला लागला असं. भगवान म्हणायला लागले ज्या कार्याकरता आम्ही इथं आलेलो, कोणत्या कार्याकरता? परित्राणाय विनाशाय धर्मसंस्थापनार्थ आहे. माझा ते हा काहीतरी बोलायला लागला बघा. ते म्हणलं पात्रीची पत्रिका कशी आहे, अमका आहे तमका आहे. म्हणजे मावळ भट्टाने सांगितलं. म्हटलं यशोदे, म्हटलं काय सांगू नये, मला सांगावं असं वाटते. म्हटलं सांगा की महाराज. म्हटलं तुला राग येईल का? नाही म्हटलं सांगा तर काय. नाही म्हटलं राग जर येत असेल तर मी सांगत नाही. नाही म्हटलं सांगाच म्हणायला लागेल. तर यशोदेला वाटलं चांगली वार्ता सांगेल
आणि म्हणून ती म्हणायला लागली, पुन्हा पुन्हा आग्रह करायला लागले, सांगा. म्हणलं बा माझी इच्छा नाही सांगण्याची, पण तुझी इच्छा दिसते म्हणून सांगतो. म्हणजे तुझं कार्टाच्या जन्माला मूळ नक्षत्रावर आलं कुठे. आणि मला तुझा पर्याय एकच आहे, आत्ताच्या आत्ताच काढायचं. बोरीमध्ये काय करायचं, तर तुम्ही सगळे जगू शकाल. जर त्याला ठेवलं तर उद्या म्हणलं आणखी बरं का ॲटम बॉम्ब सारखे थोडे काढले. असं सांगतो. कोणता नक्षत्र ते अच्छा. आणि सगळं कोण ऐकत होते? भगवान ऐकत होते. आणि ते म्हटलं तुला काही अक्कल असेल तर म्हटलं लवकर लवकर त्याचा निवाडा काय कर. मग ते भगवान बघा म्हटलं जाऊ द्या, मला विशेष शिवाय देत असेल तर जाऊ द्या, पण मग भक्ताला आणखी तोच हे बोलतो. कारण यशोदा कोण आहे? भक्त आहे ना. मला शिवाय दिलं तर चालते. भगवंतानी थोडं हालचाल करायला काय केली, सुरुवात केली. काय म्हणलं, यशोदेचं मला सांगते झोपलेला आहे तो म्हणला जागाच आहे की. यशोदा जा म्हणत नाही तरी हा गेल्याशिवाय राहत नाही. मग काय यशोदा पाहत असते का मग. आता त्याचं कार्य का भगवान विचार करत असतात. म्हणलं आपण कोणत्या कार्याकरता आलेलो, विनाशायचं घरात गिऱ्हाईक चालू झाले आहे. मग ते बरं का सगळे आज्ञाधारक. मग ते यशोदेने त्याचं पंचांग ठेवण्याकरता पाठ दिला होता. टेकायला पाठ, बसायला पाठ. आणि ते सगळे जड होते ना. ते देवाला म्हणायला लागले, म्हटलं देवा तुम्ही कुठे राहा, पाळण्यातच राहा, हे गिऱ्हाईक आमच्याकडे आहे ना. ज्या पाठावरती पोथी ठेवली होती ना, तो पाठ म्हणायला लागला पोथीला लवकर लवकर उठवून. लवकर इतकं उठण्याचं काय कारण आहे म्हणलं. हे पा आलेला जो आहे ना त्याला बडवायचा. समोरचा पाठ होता ना, ते पोथीला दिलं ढकलून. पाठीमागचा पाठ इकडून असा लागला, दुसरा पाठ मावळ वाटतं म्हणायला लागला, मेलो मेलो. पळाला काय केली. ते पाठ जातबाई होते ना, गोकुळामध्ये जेवढे पाठ होते ते त्यांना ते म्हणायला लागले, म्हटलं आम्हाला लवकर लवकर जायचं आहे. कशा करता म्हणजे हाणामारी सुटलेली. आमच्या जातीला काय करायचे, मदत करायचे. सगळे पाठ धावत आले वेगळे. हा घाबरून पळायला लागला. धोत्राची सूद नाही कशाची. सुंदर होऊन नाही. घाबरे दुर्जन पळायची जावाचा. पांडुरंग वैद्य गोड दृष्टांत सांगायचे. जो ब्राह्मण पळाला काय बेचराक पळाला. मूळ नक्षत्राचा सिद्धांत तुम्हाला म्हणायचं. मूळ नक्षत्राचे मूळ नक्षत्रावरती जरी मूल जर आलं तरी त्याचे अनुष्ठानं करतात, त्याची बाधा काढून टाकतात. एक वाचन आहे ना, एक सिद्धांत निर्माण धात्री परी जळते मूळ नक्षत्री न पाहिगा. मोरांगी अशी पिशे असे डोळसे परी एकली दृष्टी नसे जसे का. मोराच्या याच्यावरती अनेक पिसारा असो, त्याला डोळा असो, पण दोन डोळे आहेत त्याच्यातले जर डोळा जर नसेल तर त्या उपयोगाचा. मग आता ते फक्त चित्रीव डोळे काय ते काय पाहण्याचं काम करत असतात. मग मूळ डोळा त्याला मग त्याच्यामध्ये राजसत्ता असते कोणत्या डोळ्यात. आणि ती राजसत्ता तुम्हाला कल्पना नाही बघा. केनो प्रसिद्धम मना केनो चक्षुषा न पश्यसी येन चक्षुषी पश्यसी तदैव ब्रह्मत्व विद्धी. प्रत्येक इंद्रियामध्ये राजसत्ता असते, तेव्हा ती काय करते, काम करत असते. प्रश्नोपनिषद म्हणून आहे त्याच्यामध्ये. हा जो प्राण आहे, जो प्राण आपलं कार्य करतो कोणाच्या सत्तेमुळे,
त्याची सत्ता काय करायला लागते. म्हणजे मेघ आहे, आपल्याला पाणी देत असतात, कोणाची सत्ता आहे. मेघानी वर्षा वेद पर्वती बैसा आहे. नाम काही नचा आलेसा जाण प्रभू तो निर्धार. प्रभुपद ठेवलेला गतीर भरता प्रभू साक्षी निघा. प्रभव प्रलय स्थानम निधानम बेय. याचा सत्ताधीश कोण आहे? परमात्मा आहे. तात्पर्य आहे. आणि सांगितलं या ठिकाणी म्हणून इथं आहे ना, मूळ नक्षत्री न पाहिगा मोरा अंगी बसेशे. मोराच्या आणखी याच्यावरती अनेक डोळे असले तरी त्याचा काही उपयोग नाही. तेव्हा ज्याला लिंगदेह म्हणत असतात, त्या लिंगदेहामध्ये असलेलं जे मोठं महत्त्वाचं इंद्रिय तुम्हाला कल्पना नाही बघा. इंद्रिय त्याच्यावर थोडासा अधिक विचार असतो. सर्वात महत्त्वाचं इंद्रिय म्हणजे डोळा आहे. जर आंधळा मनुष्य झाला तर जवळजवळ 100पैकी 90% बाद होत असतो. तो सगळा परत स्वाधीन होतो. कोण? आंधळा माणूस. इतकं महत्त्वाचं. म्हणून तुम्ही बघ, एखाद्या माणसाने दगड जर मारला तर डोळ्याला लागू नये म्हणून हात असा करतो. हाताला लागला तरी चालेल, तर कर्मेंद्रिय आहे. पण डोळ्याला लागला तर सर कार्यक्रम काय पडेल. मग जरा जास्त त्याची ऐटाई तशीच आहे. केर जाऊ नये म्हणून माझ्या लागते केस असते बारीक बारीक नाजूक इंद्रिय असतं. दृष्टांत आपला संपला. काय एकही दृष्टी नसे जसे का परमाणू एवढे संजीवनी मूळ जोडे. भाऊ काय गाडे भरणे. परमाणू एवढे. अमृताचा लेस किती असतो? थोडासा असतो. पण एक लेस जरी गेला तरी मेलेल्याही माणसाला जिवंत करण्याची शक्ती कोणात आहे? अमृतात आहे. आणि जिवंत माणसाला मारण्याची शक्ती कशात आहे? विषात आहे. थोडं जरी विष गेलं की राम बोलो बाई असे ते का भविष्याची लक्षणे. आणि शिशे विण अवधारण आहे. आणि बोरे विण माधवने तो विटंबका. आयुष्याविण लक्षणे. बरं का, सगळ्या गोरगोंड पोरगा आहे, श्रीमंत आहे, देखणं आहे, अमका आहे, तमका आहे, आणि त्याची जन्मपत्रिका पाहायला लागली तर आयुष्य नाही आहे. मग काय उपयोग? मग सगळ्यापेक्षा कोणाला किंमत आहे? आयुष्य नसेल तर मग परमेश्वराने आपल्याला आयुष्य दिलं, हे आपलं काय भाग्य आहे. त्या आयुष्याचं आपल्याला काय करावं? नरदेयाचे निसाधने सच्चिदानंद पदवी घेणे. म्हणून संजीवनी मूळ जोडे. थोडासा अमृताचा लेस जरी मिळाला तरी बघू काय काढे. एवढा मोठा चिवडा दिला खायला, बरं आहे, भूक जाईल. आणि थोडासा बदामाचा चांगल्या तुपातला शिरा दिला तर भूकही जाईल ना. आणखी भूकही जाईल ना. आपल्या भारतीय संस्कृती आहे म्हणून सांगितलं तुम्हाला. मग शक्ती येईल. काय येईल ते जोग महाराजांना म्हणायचं ना. म्हणजे बुवा तुम्ही, आम्ही असं ऐकलं आहे तुम्ही की लोणी आणि खडीसाखर खात असता. आता पैलवान माणसं, कोण माणसं बरं घरामध्ये श्रीमंती पाटील साहेब देवाईचा फोटो आहे त्यांचा आणि जोग महाराजांची पट्टे. बरं का, कमीत कमी आयुष्यामध्ये 1 पोती बदाम खाल्ली असेल. किती हे म्हणलं असेल खिशी कशाने भरले, काजू बदाम सगळा. बरं का, सुपीकचा काळ होता. आता दुष्काळी काळ आहे. आलं का, कोणाच्या घरी गेल्यानंतर पोट भरपर्यंत दूधच द्यायचे प्यायला. दादा गेल्यानंतर दूध तर लांब राहिलं, चहा सुद्धा एवढा दुष्काळी भाग आहे. तरी बरं आहे. खेड्यापाड्यात लोक चांगले ना, काही असं नाही, थोडं दूध तरी पौष्टिक अन्न खायला मिळतं. शहरामध्ये कुठं काय आहे ते याच्यातलं बुद्धू असतं, कशातलं पिशवीतलं नाही का. एकाने विचारलं, म्हटलं भाऊ कुठं गेला होता? म्हणे दूध आणण्याकरता.
मी म्हटलं मग दूध आणलं का? हा म्हटलं दूध आणलं की. म्हटलं तुमच्याजवळ भांडं दिसत नाही, काही दिसत नाही, आणि दूध आणलं. दूध नावाचा पदार्थ कुठं कापडात आणता येतो का? त्या पिशवी लागते. म्हटलं दूध आहे तरी कुठे? अहो आणलंच नाही. म्हणजे महाराज तुमच्याशी काय खोटं बोलणार का? खरंच दूध आणलं आहे. म्हटलं कुठं आहे? खिशात आहे. हे दुधाचे पूर्वीचा काळ. आडलं जेवण कशाने व्हायचं? दूध, तूप, लोणी, दही. तुम्हाला काय पहिल्या भातावरती काय घ्यावं लागते? वरण घ्यावं लागतं. जेवायची पद्धत असते, त्याच्यावर तूप घ्यायचं असते. हे पहिला भात. आणि जेवण झाल्यानंतर भात त्याच्यावर दही घ्यावं लागत असते. बरं का? हे घेऊन झाल्यानंतर बरं काय घ्यावं लागते? त्याच्यावरती ताक घ्यावं लागते. ते ताक काय काम करते? हा पाचक रस निर्माण करते. ऐकून ठेवा भानगड थोडी. इथं आपल्या यदृच्छाला पण ते पवित्र अन्न आहे. मधुकरीचं अन्न कसं आहे? आहे ना त्याच्या, म्हणून ते परमेश्वराला नैवेद्य दाखवल्यानंतर त्या अन्नाचा काय असतं? कशाकरता चाललेलं आहे आपले? आयुष्यावीन लक्षणे शिशेवीन अलंकार नाही. सगळे अलंकार घातलेले आहे, पण वरचे अलंकार का घातले नाही? म्हटलं मनकच नाही. शिशेवीन अलंकार नाही, मोरे विण मालावाने तो पिटंबुका. का म्हणाय लग्न कसं काय तुटलं दिसते? आम्हाला सगळं काही आलेलं आहे. बरं का? नवरदेव आला पण अजून कोण आली नाही. माझा हे 500 लोक आले, त्याचं काय करायचं? लोकाला किंमत आहे का? दोन पैकी कोणीतरी एक जरी काही आजार असला तरी लग्नामध्ये विषमता, ते लग्नातला अपवित्रपणा आहे. दोन्ही काय करावं? भानगडी असतात. आता सुशिक्षित लोक आहे, बरं आहे. कधी कधी नवरदेव रुसत असतो. काय रुसत असतो? मला गाडी पाहिजे, अमकं पाहिजे, तमकं पाहिजे. तो मुलीचा बाप कंटाळून जातो. म्हटलं दिलं त्याच्यावरती समाधान म्हणत नाही. अमकं द्या, तमकं द्या, तमकं द्या. नवरदेव असं कुठेतरी मग मुलीचा बाप असतो ना, तो म्हणत असतो, म्हणलं हे पहा, कारण नवरदेव रुसलेला आहे, काहीतरी दिल्याशिवाय तो काय म्हणत नाही, येत नाही. मग कोणी आहे का याच्यामध्ये जे आणखी लक्षता टाकण्याकरता आलेले आहे? कोण तरुण आहे का? त्याच्यातला एक तरुण उभा राहिला. म्हटलं जमेल का तुमचं? म्हटलं काय बरं का? उभा राहिला. झाला इकडे नवरदेव रुसला होता, तो तिकडे धर्मशाळेतच आला. लग्न लागलं. काय झालं? मग तो खरा नवरदेव होता ना, त्याला आमंत्रण देण्याकरता म्हटलं चला की जेवायला. हो म्हणून मी वाट पाहून राहिलेलो आहे, कधी लग्नाची वेळ आली. म्हटलं ते काही नाही, लग्न लागलं. काय या लेकराच्या काय प्रथा आहे बा. जाऊ दे, दृष्टांत संपला आपला. म्हणून अध्यात्म ज्ञान घेणं हे कलेने म्हणजे सगळ्यामध्ये महत्त्व कोणाला आहे? अध्यात्माला जास्त महत्त्व आहे. या लागी अर्जुनापायी अध्यात्मज्ञानाच्या ठाई जया नित्यबोध नाही. म्हणून सर्व काही आणखी ज्ञानामध्ये चतुर आहे, पण कोणतं ज्ञान आवडत नाही? अध्यात्म ज्ञान आवडत नाही. त्या नित्यबोध नाही, शास्त्र मोडा. म्हणून त्याला मोडा शब्द म्हणजे मूर्ख मनुष्य आहे. जरी किती अध्ययन केलं असलं तरी या अध्ययनाचा उपयोग बरं का भौतिक आहे. आणि अध्यात्मशास्त्राचा उपयोग जे महान दुःख आहे त्याला कोणतं, जे अनंत जन्मापासून आपल्या पाठीमागे, एका जन्मात का अनंत जन्मात, केव्हापासून आपण या देहामध्ये आलो काही सांगता येत नाही. बरी धारा कोटपर्यंत राहील. कृत त्रेता द्वापार सारखा पुनरपी जननम.
मग याच्यातून तुम्हाला मला परावृत्त करणारं जे शास्त्र असते राजविद्या, राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षागमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. मग हे बरं का, ही विद्या खेरीज करून अन्य विद्या म्हणजे किरकोळ विद्या आहे, ज्यांच्यामध्ये जन्ममृत्यूचे दुःख निवारण करण्याची शक्ती बाकीच्या विद्येमध्ये. आता कोणती विद्या आहे? अध्यात्म विद्या, नाही का. जरा मरण मोक्ष आहे मामा असे ते असून ते ते ब्रह्मतद्विदु कृष्ण अध्यात्म कर्मच्या खेळ. मग शेवटी परिस्थितीला कोणती मोठ्या नका शोक निवृत्ती करता भगवंतांनी अर्जुनाला कोणती विद्या सांगितली? ब्रह्मविद्या. शास्त्र मोडा. शरीर जे झाले ते अज्ञानाचे विवृढ झाले आणि तयाचे उत्पन्न केले अज्ञान वेळे. शरीर जे झाले, ज्या शरीराचा उपयोग केवळ विषयभोगाकरता केलेला आहे, अज्ञानाचे बी विरुळे. मग त्याला पिकही कोणतं येणार आहे? जसं जसं आपण जे काही पेरू त्याचप्रमाणे त्याला काय येत असते? पीक येत असते, नाही का. अज्ञानामधून काय मिळणार आहे माणसाला? मग ज्ञान असावं लागत असतं. अज्ञानातले अंकुर, त्याच्यातही पुन्हा पुष्कळचे प्रकार असतात. वाढीव अज्ञान म्हणतात. अज्ञान कमी करण्याच्या नादात पडत नाही, उलट वाढवण्याकरता प्रयत्न करतो. एखाद्या माणसाला डायबिटीज झालेला आहे, बरं का, नियंत्रित ठेवण्याचा काय केलं पाहिजे? का वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे? पण त्याला काही नाही, अतिगोडीमुळे जो डायबिटीज कमी करण्याच्या ऐवजी काय करे. एक होतो एका ठिकाणी, ते नरसिंह सरस्वतीच्या ठिकाणी आम्ही जेवायला होतो आणि श्रीखंडाचं भोजन. बस श्रीखंडाचं काही सामान्य नव्हतं, काही ते आपलं वारकऱ्याचं श्रीखंड नव्हतं, ते श्रीमंत माणसाचं 5,000 रुपये किलोचं श्रीखंड होतं. काय काय होतं हे बुवाला काय माहिती. आणि एक ग्रस्त होता, क्वालिफिकेशनचा मनुष्य होता, आणि तो मला सांगा मला डायबिटीस आहे. म्हटलं वाईट गोष्ट आहे. इंजेक्शन घेतल्याशिवाय काय जेवता येत. आणि त्याला भोजन म्हणजे श्रीखंडाचा पहिला श्रीखंड वाढला. म्हटलं चला, तो काही नाही बघा, इकडून सांगतो इंजेक्शन घेतल्याशिवाय जेवता येत नाही, आणि तिकडून पाहता केवळ श्रीखंडावरच ताव मारा. दुसऱ्या पदार्थाला काय घ्यायचं ते. मग आता डायबिटीज कमी होईल का वाढेल? वाढेल. तसं आहे, अज्ञानी माणसाचं अज्ञान कमी होत असते का वाढते? संगती तशीच, वाचनही तसंच. त्याच्यामुळे अज्ञान निवृत्त करण्याकरता जो देह आहे त्याला म्हणा मनुष्य देह. याच देहामध्ये माणसाला आपल्या स्वरूपाची ओळख करून हेच देही घडे देवाचे आणि काही ज्ञान वे अज्ञान पडला आहे असं समजायला. त्या दृष्टांत देऊन सिद्धांत इथे सांगे. अध्यात्म ज्ञान काही ज्याने मानलेची नाही, तो ज्ञानार्थ न देखे काही बोलण्याचे. अध्यात्म ज्ञानच पेरतच नाही. पिकाला भांडण येत नाही तर त्याला अगोदर काय करावं लागत असतं. आणि मग ते भरघोस पीक पाहिलं म्हणजे काय पाहायचं, मला त्याला काही प्रश्नच नाही का. एक एक ज्वारीचं ताट म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये, भरपूर भरघोस पीक असते. भरघोस पीक झालं म्हणजे शेतकऱ्याला काय होतं, यावर्षी म्हणाला नाही 16ने पीक नाही 20ने पीक आहे, किती पीक आहे. आणि मग शेतकरी डौलाच चालत असतो. चकूचं लग्न विग्न करायचं असलं तर मग एक्केचाळीस का हे पा तयाचे शरीर जे झाले मग ते अज्ञानाचे बी उडवले. हे पा मनुष्य शरीर आहे ना, त्या मनुष्य शरीरापासून आपल्याला काय लाभ करून घ्यायचा व्हायचा आहे, लक्षामध्ये घ्यायचं आहे. शेत आहे ना, त्या शेतामधून काय पीक काढावायचं हे कोणाचं ज्ञान पाहिजे? शेतकऱ्याचं ज्ञान. तसे शरीर म्हणजे शेतच आहे बघा. इदम शरीरम क्षेत्रमध्ये. याच्यात कोणतं पीक येतं? पापाने वीज कर्म केलं तर, पुण्य निषिद्ध कर्म केलं तर त्या निषिद्धामध्ये स्वतः असे काही कर्म माणसं करत असतात
की ते दर्शन करायला सुद्धा वाटत होतं याला कोणत्या नरकात ठेवायचा. काही काही माणसं असे काही घृणात्मक क्रिया करत असतात, त्यांना एक वेळ फाशी नाही देऊन किती वेळा 2 वेळा 3 वेळा जरी फाशी दिली तर याचा गुन्हा त्याहीपेक्षा कसा आहे, मोठा आहे. असे असे विचित्र प्रकारच असतात. मी कशा करता की ज्या शरीराच्याद्वारा आपल्याला उत्तम असं कार्य करून घ्यायचं आहे, त्या शरीरापासून कोणतं पीक काढलं पाहिजे. अध्यात्म, ज्ञान, पुण्याचा उदय होण्याचा मार्ग नाही का. त्या मार्गाने गेल्यानंतर पण सत्संगती, सत्शास्त्र श्रवण, सद्विद्या हे सर्व त्याचे साधन सामग्री आहे. कोणती आहे का नाही. आपण जर एखाद्या गावाला गेलो तर चुकून सुद्धा जाणार नाही. म्हटलं हे कशा करता आला भाव कीर्तन म्हणजे काय, काय माहीत नाही त्यांना. कीर्तन माहिती नाही, सपना माहिती नाही, काही माहिती नाही. आणि आळंदीसारख्या ठिकाणी राहतात, इच्छा जरी नसली तरी भजन ऐकल्याशी कानावर पडल्याशिवाय राहत नाही. आता स्थान महात्म्य म्हणतात. काय महात्मा, कशा शरीराचा उपयोग जर करून घ्यायचा असेल तर लागणारी साधनं असावी लागत असतात. कोणाच्याही संगतीमध्ये आहे का नाही. माझी आहे जातीची आणि आवडीची धनी. आपण कुठे गेल्यानंतर बायका आता अलीकडचा सगळा आम्ही ते थोडा प्रवास करत होतो सीतारामभावामध्ये. आणि विमानाचा प्रवास 200-300 लोक विमानामध्ये असतात. त्याच्यामध्ये गंधन टोपीवाले फक्त 2घंच होतो. किती ते सगळे लोक आमच्याकडेच पाहिजे. त्यांना आश्चर्य वाटायचं, काय वाटायचं आहे काही. बरं, कल्पना का ज्ञानोबाराच्या पालखीसोबतच्या सोहळ्यामध्ये आला म्हणजे गंधला लावलेल्या माणसाला आणि टोपी न घातलेल्या माणसाला त्याला वाईट वाटते. म्हटलं सगळी टोपी दिसते, गंध दिसते आणि आपण कोणत्या म्हटलं आपण अशुभ आहो की टोपी नाही आपल्याकडं, कपाळाला काय नाही. मला अशुभ आहे सगळं. म्हणून संगती कोणाची असावी, देव वसे जितीन त्याची ऐसे आवडते म्हणा देवा. संगती कोण. एका ठिकाणी प्रवास होता, त्या प्रवासामध्ये एक भरला 2 बाकडं असते ना, एकाला नास्तिक आणि दुसऱ्याला आस्तिक, दोघांचा आला आता विरुद्ध. एक म्हणायचा बरं का ठाकूरजी को मानते नाही, काय करते. एक म्हणा उठ जाओ बरं यहाँ से. आता तो नास्तिक मनुष्य कुठे लवकर उठत असतो का, तो कुठं उठतो बघा. मग हाच उठून गेला त्याच्यापासून. काय गेला, उठून गेला. हा जरी उठला, मी कशा करता सांगितलं, तेव्हा सगळ्या नास्तिकाचा भरणा म्हणत असतो त्याला. आता नास्तिक माणसाच्या विचारामध्ये काय आस्तिकपणा राहणार आहे का. मग कोणता सगळा नास्तिकपणा. अलीकडे काय चाललेलं आहे, आपण जे काही चांगलं करतो ना त्याला जो कोणता अंधश्रद्धा, कोणती श्रद्धा नाही का. भजन म्हणा, कीर्तन म्हणा, वारी म्हणा, ते लोक कालाचा उपयोग करतात. कशाचा, मिळालेला काल विनाकारण खर्च घालतात, पैसा खर्च करतात. काय मिळत असं केली वारी, काय मिळालं उलट. आणि ते असं अलीकडे एक प्रवाह आहे म्हणून सांगतो बा. मोरार बापू होते ना, ते म्हटलं इतका विचित्र प्रवाह त्यांना सगळं जग फिरते ना. तेव्हा तुळशीकृत रामायणाला ते धार्मिक रामायण म्हणत नाही, मग काय म्हणतात, कल्पित आहे. कादंबरी कशी असते त्याप्रमाणे तुळशीकृत रामायण कसं आहे, असा प्रवाह आहे बा. काय राम नावाची वस्तू झालेली नाही. निवृत्तीभाव वक्ते होते ना, त्यांनी खूप खंडन केलेलं आहे या लोकांचं, नास्तिक लोकांचं. त्याच्यामध्ये 1-2-3 पुस्तकं लिहिली आहे त्यांनी. तेव्हा कशा करता हे सर्व चाललेलं आहे. तेव्हा शरीराचा उपयोग कोणत्या कार्याकरता करून घ्यायचा, याच्यात जीवाचं स्वातंत्र्य आहे. भोगामध्ये मात्र काय पारतंत्र्य आहे बरं का. भोगामध्ये म्हणजे तुमच्या वाट्याला जर गरिबी आली असेल तर गरिबीतून श्रीमंत होईलचा निश्चित सांगता येत नाही. पण पुण्यवान होण्याचा, भगवत दर्शन करून भक्ती करण्याचा
आणि त्याच्यामुळे सर्वांचा काय आहे, मग गरीब असो, श्रीमंत असो, आंधळा असो, पांगळा असो, लंगडा असो, कोणत्याही जातीचा असो, भक्ती करण्याचा आणि परमात्मा प्राप्ती करून घेण्याचा अधिकार कोणत्याही देहामध्ये असलेल्या जीवाला आहे. पण प्रारब्धात मात्र काय आहे, बंधन आहे. तिथे मात्र प्रारब्धच बघून बघा. लग्न झालं म्हणजे मुलगा होईलच असं काही सांगता येत. तिथे काय पाहिजे, मग प्रारब्ध पाहिजे. कोणी मग नवसाने होत असते जाऊ द्या म्हणून समाधानाकरता प्रारब्ध म्हणावं लागतं. काय म्हणावं लागतं, अनुद्धाराकरता प्रयत्न म्हणावा लागला. कोणालाही आपला उद्धार करून देण्याचं स्वातंत्र्य मनुष्य दिला. तो सामान्य कोणताही जीव, गरीब असो का श्रीमंत, आंधळा असो का कोणताही असो, त्याच्यामध्ये मात्र आणि मनुष्य देहातलं प्रयोजन कोणतं आहे, मग प्रयोजन समज, प्रयोजन म्हणजे ज्याच्या जीवनाची सार्थकता आहे. मनुष्य देह ज्याच्याकरता मिळालेलं त्याला प्रयोजन म्हणतात. मग याची देहीकडे दिले इंद्रियात पाय कान डोळे मुख बोलावया जेणे तो जोड असून. मग शरीराची निर्मिती कशाकरता केलेली आहे, भगवत दर्शनाला. हे शरीराचं काय, पण त्याचा उपयोग आपण करत. हे गौण भाग आहे कोणता. जगण्याकरता काय करावं लागतं, जेवणच करत नाही तर जगेल कसं आहे काय. मग आता जेवण कशाकरता करायचं, जगण्याकरता. जगायचं कशाकरता, जेवण्याकरता जगण्याकरता नाही का, खायचं आणि खाण्याकरता. भले तुझूनही पशु राहा, पक्षाला पशुला काय दुसरा धंदा आहे का, असं आहे. जाऊ दे, हे दर्शन किंवा नाही का मार्गदर्शन याचं शालेय शिक्षणात मिळत असते काय, मग कुठे मिळते. त्याच्याकरता धार्मिक संस्था आहे, आनंदाची गोष्ट आहे. धार्मिक संस्थेमध्ये मनुष्य देहाचं कर्तव्य त्याला जाणीव घडून घ्यायची ते भगवद्गीता वगैरे आहे. चांगली गोष्ट आहे ना. हे आता प्रमाणपत्र आणले ना तुमचं भगवद्गीतेचे, जाऊ द्या. दृष्टांत आपला सांग कशाकरता चाललं होतं आपलं, जायचं शरीर जायचे झाले हेच चाललं होतं. ते अज्ञानाचे बी, अज्ञान कमी करतो का वाढवत असतो तो. आता याचे उत्पन्नात वगैरे अज्ञान वगैरे, मग त्याच्या ज्ञानाला काही अर्थ आहे का. हे कादंबऱ्या आणि बिदंबऱ्या सगळे काय आहे, मामासाहेब असायचे वाचे त्याच्यातले निष्ठा चुकून माणसाने काय करू नये कादंबरी. बरं का, काय कादंबरी जर केली, वय निघून गेलं असले तरी सुद्धा त्याला लग्न करण्याची वासना. कादंबरीचा परिणाम कसा झाला शिकत होता. एक फिजिओलॉजी शिकवायला शिक्षक होता बघा एक शाळेमध्ये. तो आला आपला आता पुढे करवण्याची हे त्याची, बरं का. त्याचे सगळे केस, वय झालेलं होतं, केस सगळे काय होते, शिकवायचं आपला फिजिओलॉजी आपला. म्हणजे पुढे काय झालं, दुसऱ्या दिवशी आला तो कोण शिक्षक. काल त्याचे सगळे केस कसे होते, डोक्यावरचे, आणि आज आल्यानंतर सगळे केस काय झाले, असं कसं परिवर्तन झालं. काळ्याचे केस काय होत असतात, पांढऱ्याचे कुठं काळे होत असतात. पांढरे केस काळे झाले ते पोराची जात. मग ते हुशार असतात. ते म्हणले हो त्याला कारण आहे. काय कारण आहे ते म्हणायला लागले. म्हटलं जरा बरं का, नाही का, जाऊ दे आपलं काहीतरी करण्याची काय आहे इच्छा आहे, बोल्यावर उभं राहण्याची काय इच्छा आहे, की मंगल कार्यामध्ये राहण्याची काय. माझा आलं का पांढऱ्या केसाचा नवरा कोणी उरत असो का. दृष्टांत द्या सोडून, त्याच्याकरता केस काय करावं लागेल हे जाऊ द्या. हे शालेय शिक्षण आहे. गुरुजी जरा सात विद्यार्थी कसे, चांगली गोष्ट आहे.
हे बरं जोग महाराजांनी कोणती शाळा काढली? वारकरी शिक्षण ठेविले अनंत किती असू द्या त्याच्यावर काय परमार्थ अवलंबून आहे का? आणि तुमचं शालेय शिक्षण पहा दुधात धंदाच नसतो पहा ते आपलं काढला कुणी चराला सुरुवात पुन्हा आपला भाव तर पुन्हा आणि नुसतं दाढी आहे का तोंड धुल्यानं जातो तो दाढी करून येतो आणि पुन्हा दुसऱ्यांदा तोंड धुवून तरी दाढी करून येतो तो वस्ताला रागावतो त्याला भोगवाद म्हणतात कोणतावाद म्हणतात अलीकडचा सर्व लोक भोगात्मक हे आहे आणखी पुन्हा याचा क्रमाक्रमाने काय केलेलं आहे विवरण केलेलं आहे. आपली पंचदशी घेऊन टाकू म्हणजे पुढे आज बराच वेळ झालेला आहे 11 वाजायला येतात.